नमस्कार, मी सुलेखा तळवलकर आणि आज अग्ग आणि आहोमध्ये आपण भेटणार आहोत माझ्या लाडक्या कपलला, माझा सख्खा मित्र मिलिंद गवळी आणि माझी लाडकी मैत्रीण म्हणजे त्याची बायको दीपा. चला तर मग दीपा आणि मिलिंदचं स्वागत करूया दिल के करीब अग्ग आणि आहोमध्ये. वेलकम टू दिल के करीब वन्स अगेन. थँक्यू सुलेखा. आणि आज मला खूप बरं वाटतंय की दीपा सुद्धा आपल्या बरोबर आहे. हो, मलाही बरं वाटतं आणि मलाही आश्चर्य वाटतं की दीपा आपल्या बरोबर आहे. मी नॉर्मली आपलं ती नसते. हो, मी घाबरत घाबरत विचारलं हो ना. होतं आणि तू हो म्हटल्यावर तर अरे बापरे. तू असल्यामुळे हो म्हणाले. Thank ऍक्च्युली you. मी कोणालाच म्हणजे मीडिया समोर मला नाही आवडत खूप हा, यायला, पण हा. मिलिंद म्हणे अगं सुलेखाने विचारलं म्हणे अच्छा सुलेखा आहे ना हा मग चालेल. मग आमच्या गप्पा अशा होतील. थँक्यू सो मच दीपा, थँक्यू सो मच. कारण तुझ्या खूप कमी आहेत मुलाखती Yes. आणि आय एम सो प्राऊड की दीपा दिल के करीब मध्ये आली. कारण आपण दोघी दिल के करीब आहे ना म्हणून Yes. कदाचित. ओके, सो तू दिल के करीब बघतेस ना? येस, सो तुम्हाला म्हणजे ह्याला तर माहितीच आहे मी तर की बघतेच, मी एक पण नाही सोडत. तुम्हाला गिफ्ट्स देईन आणि मग आपण धमाल गप्पांना सुरुवात करूया. या आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित आणि तिने एक खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. Wow. माझ्या मित्राला त्याची अजिबात गरज नाहीये कारण मी इतकी वर्ष बघते तो खूप आनंदी जीवन जगतोय आणि त्याच्यापासूनच आपण शिकू शकतो. पण तरी सुद्धा तुम्हाला दोघांना हे गिफ्ट दिलंय. वा वा. Thank you so much. एक आयुष्य आणि अनेक प्रवास. प्रवास. हे नक्कीच मला वाचायला आवडेल. कारण खरंच आहे, एक आयुष्य आणि अनेक प्रवास किंवा अनेक भूमिका आपण जगत असतो. तुम्ही निलिमा अमित यांचं पुस्तक नक्की वाचणार. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे स्वतः. हो, रेकीचं एक फर्स्ट कोर्स मी केला. म्हणजे अच्छा अच्छा 3 लेव्हल्स असतात ना, तर त्यातला अच्छा. फर्स्ट लेव्हल मी केला. अच्छा. सो आय नो रेकी. रेकीचं मला बरंचसं माहिती आहे. बरं. व्हेरी नाईस. कदाचित तुमच्यासाठी ना काहीतरी लिहिलं असेल तिने पहिल्या पानावर. वा वा. आपण वाचून दाखवूया. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. म्हणजे हा ना. हो अगदी कसं त्यांना कळलं. बघ तर. हो. नाही नाही, मी समुद्र नाही, मी समुद्रातला एक थेंब आहे, त्यामुळे मी शांत असतो. बर, आणि हे तिने तुझ्यासाठी दिलंय Yes. ब्लॅक Wow. ऑब्सिडियन ब्रेसलेट आहे ओके, आणि हे सगळे निगेटिव्ह एनर्जीज ऍब्सॉर्ब करतो. मला पाहिजेच होतं, गरज होती. तिला आवड पण आहे. आणि मला तिला आवड आहे सगळं. आणि यांनी छान प्रोटेक्शन सुद्धा मिळतं आपल्याला. ओके. वा वा. थँक्यू सो Thank you. मच. रोहन प्रकाशन सुद्धा आपल्या दिल के करीब आहेत आणि अनेक वर्ष आपल्याला स्पॉन्सर करतात. त्यांनी तुमच्यासाठी एक लव्ह स्टोरी पाठवली आहे, हो. विन्सेंट वाईन आणि मोक्ष. सो ही मूळ कथा जी आहे ती देवेंद्र भागवतांची आहे आणि कोविडमध्ये ते वारले आणि त्यानंतर त्यांची बायको दीप्ती देवेंद्र त्यांनी ही कथा कंप्लीट केली आणि मग पब्लिश केली रोहन प्रकाशन. वा वा. किती छान, Nice. किती छान. खरंच मला नक्कीच आवडेल वाचायला. आणि दीप्ती यांनी हे अर्धवट राहिलेलं कार्य पूर्ण केलं, याचाच मला खूप अभिमान वाटतो. खरंय खरंय. व्हेरी नाईस. आणि RDK20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर तुम्हाला सगळ्यांना 20% डिस्काउंट आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर. वा वा. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण आणि तिचे काही भन्नाट प्रॉडक्ट्स आहेत. तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. हो. आणि ते साताऱ्याची असल्यामुळे आम्ही तिला भेटायला जाणार आहे, की सातारा माझं आवडतं शहर आहे. माझं जावई साताऱ्याचं वा आहे. वा वा. आणि साताऱ्याला मी जवळजवळ 5 पिक्चर्स केलेले. वा. सातारा अतिशय वा. सुंदर ए आहे. प्लीज जा, तिला नक्की, खूप नक्की. आवडेल. आणि निसर्गाशी संबंधित आहे. मी बरेच वेळेला म्हणतो की सातारा स्वित्झर्लंड पेक्षाही हा, हा. छान असतं, हा. कारण तिथे जे ठोसेकर धबधबा आहे किंवा कास पठार, जिथे अख्खे डोंगरच्या डोंगर फुलांनी भरलेली असतात. वा वा. ओके, सो त्यांचं हे आत्ताचं नवीन प्रॉडक्ट आहे नीम त्रिफळा टूथपेस्ट. ओके. नाईस. सगळे 100% हर्बल प्रॉडक्ट्स हो आहेत. ना. किती छान. सोप आहे
आणि मला असं वाटतं की हे जे नॅशनल प्रोडक्ट्स किंवा आपले लोकल प्रोडक्ट्स हम्म. याचं आपण प्रमोट करायला हवं, कारण हम्म. आपल्याकडे ती निसर्गाने जी देणगी दिलेली आहे किंवा हम्म. निसर्ग प्रसन्न आहे आपल्यावर, आणि हे फॉरेन मल्टीनॅशनल्स न वापरता, केमिकल्स न वापरता हे हम्म. हर्बल्स वापरणं हम्म. गरजेचं आहे. मला खरंच हे आवडेल, पण वापरायला पण आवडेल आणि प्रमोट करायला पण आवडेल. बॉडी वा ऑइल, वा बॉडी वा. ऑइल आहे. वा, हे सगळे साहेबांच्या वा. आवडीचे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे. फेस स्क्रब आणि बॉडी स्क्रब आहे. आणि दीपा, मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा हा. मी तुला सांगितल्याप्रमाणे मी निघताना तुला निशा ओके. देऊन जाईन. मी स्वतः ते प्रॉडक्ट वापरते ओके. आणि त्याने इतकी कमाल झोप लागते हम्म. आणि सकाळी उठल्यानंतर छान Fresh फ्रेश वाटतं. नाहीतर अदरवाईज ना झोपेच्या औषधांनी काय होतं, म्हणजे ॲलोपॅथिक, Right. की सकाळी सुद्धा अशी झोप झाली नाहीये हम्म. असं वाटतं आणि आपल्याला ग्रॉगी फील होतं. ह्यांनी तसं मस्त नाही. कडक झोप होते. मी तुला देऊन जाते. नक्की. हम्म? Yes. निशा. तिथे आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे, कल्याणी मोडक, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. ओ, दगडात वस्तू बनवतात त्या आणि इतक्या भन्नाट हे, असतात. किती हे बघ ना. किती क्यूट आहे, हे किती क्यूट आहे. हे त्याहून क्यूट आहे बघ. हे माझ्या किती गोड कामाचं आहे. आहे. हा. आणि हे वापरू शकतो हा वापरू आपण शकतो. सगळं. हो. हम्म. हे बघ. वा वा. हे फिरतंय. मग God. किती छान, किती छान. खूपच सुंदर. ही चूल आहे. क्यूट आहे असं, एकदम क्यूट. हो हो. वा, माझ्या आजीची आठवण आली. हम्म. ती आजी चुलीवर स्वयंपाक करायची. हो का. वा. आणि हे बघ, किती गोड. पोलपाट लाटणं. ते पण माझ्यासाठी आहे, किती कारण गोड. मला प्रॅक्टिस करायचीच आहे. पोळ्या मला जमत नाही. किती छान आहे. खूपच गोड आहे सगळं. हे बघ वा ना. वा. हे तुमचं आहे. हा, हे माझं, हे रोज सकाळी मी वापरणार, हा. कारण मी चहा करताना मला वा वा वा. वेलची, अद्रक आणि हे कुटायला लागतं, आणि आवाज न होता ते कुटायचं असतं मला. अच्छा, बरं, त्यामुळे ते बरं. perfect आहे ते. करेक्ट आहे माझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे, अर्चना देशपांडे, आणि जिच्या ब्रँडचं नाव आहे पॉटरी डेन. खूप छान क्रोकरी बनवते ती. आणि आम्ही जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं हा. की पहिला चहा दीपाबरोबर घ्यायला मला खूप आवडतो, हो. म्हणून तुमच्यासाठी. ए, छान. वाव. आणि खरंच आहे, चहा आमच्याकडे जॅपनीज Thank you. पद्धतीचं रिच्युअल आहे. आहा. सकाळचा जो चहा गोड आहे. असतो तो खूप रिलिजियसली बनवला जातो, हा. आणि तो मी बनवतो वा वा. शांतपणे. शांतपणे. आणि गेली 5 वर्ष, किती, हो. 5-6 वर्ष मी हा. ते बनवतो. सातत्याने तोच बनवते मी. आणि वा. ते ना मेडिटेशन सारखं आहे, हम्म. त्यामुळे ही खूपच छान गिफ्ट आहे आमच्यासाठी. हम्म. व्हेरी नाईस. खूप छान नाईस ना. आणि आम्हाला ना एवढी क्वांटिटी लागते. लागते. आम्ही अच्छा, असे correct. छोटे छोटे कप्स चहा नाही पित. गप्पा एवढे मारता 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 तो संपायला पाहिजे म्हणजे. वा. म्हणून तेवढा पाहिजे. Correct. आणि जास्त पाहिजे म्हणजे जास्त गप्पा पाहिजे, जास्त जास्त होतील. होतात. थँक्यू. वा, सुंदर. अद्वैत बापट आपले अतिशय लाडके मित्र आहेत, आणि मला मनीषा सोमण यांनी ताकीद दिली आहे की त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, तरी सुद्धा मी बोलणार आहे. Okay. आपले अतिशय दिलके करीब मित्र आहेत, जे या कॅमेऱ्याच्या मागे उभे आहेत. वा वा वा. अच्छा. आणि सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे, आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस ते बनवतात आणि भरपूर प्रॉडक्ट्स बनवतात. कल्याण बेस्ड आहेत, आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट खूप आवडेल. स्वीट ना. Yes, पण खरबस. गुळाचं आहे, तू खाऊ शकशील. मी गुळ पण नाही खात. एनिवे, ते तिचं डिपार्टमेंट आहे. मी माझ्यापर्यंत सगळं संपवणार. हा, ते अख्खं. माझ्यापर्यंत येणारच नाही. मी जरी ठरवलं खायचं तरी माझ्यापर्यंत येत नसतं ते. आणि सहज हवन नाव आहे, हो. की ती किती मी छान नाव आहे हे. सहज संपेल. हा. सहज हवन, फार छान नाही. नाव आहे हे. मला खूप आवडतं खरबस. आमच्या घरी पप्पा आणि दीपा हे गोड खाऊ आहेत, वा आणि ते अगदी पटकन संपणार आहे. वा वा वा. निशांत आवळे आणखीन एक दिलके करीब मित्र, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि मला इतकी वर्ष माहिती आहे, तुम्ही
अतिशय प्रेमात आहात दोघंही आणि खूप वेळा हनीमूनला जाता, म्हणून त्यांच्या हनीमून कलेक्शनची एक बॅग त्यांनी तुमच्यासाठी पाठवली आहे. वाव. त्यांनी आमच्या मनातलं ओळखलं. ओळखलं. कारण हे मी आत्ताच म्हटलं मॅनिफेस्टेशन जी असतं ना, हं. कारण ती परवाच म्हणाली होती हं. की बॅग्स घ्यायच्या आहेत हं. आणि प्लीज आता सिरियल संपली आहे तर आपण ट्रॅव्हल करूया वा वा वा. आणि बॅग देते. बरं हे अख्खा एपिसोड आपण गिफ्टचाच हम्म. एपिसोड करणार आहोत तर किती गिफ्ट देते. आणि थँक्यू सो मच. हे मस्त ना, फारच- रंग आणि बघ ना. नाव पण एवढं छान आहे, चेरी पिक. कारण मी Cherry आता pick. पिक करणार होती एक हं. बॅग अशी. अच्छा. वा. तर ती मला मिळाली. Cherry pick. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे तुमचा. हो. ओहो, दॅट इज सो स्वीट. अरे किती छान. हे ट्रॅव्हल करायला हे खूप महत्वाचं आहे, कारण एअरपोर्टवर बॅग सिमिलर असतात. एक तर ही पण ही similar नसणार आहे नसेल, ना? ही नसणार आहे. ही युनिकच असणार आहे हा, बेल्टवर. unique बरं मी जरी नाही तर कोणी ती शोधून काढू शकतो हा, की हा, माझी हा, आहे हा. ती टॅग असल्यामुळे. आणि Very कलर nice. किती मस्त आहे ना, Very कलरफुल आहे. सो आता गप्पांना सुरुवात करू शकतो. बरं, सगळ्यात आधी ॲज युजल तू खूप सुंदर दिसतेस दीपा. थँक्यू. म्हणजे मला तू तेव्हापासून आवडतेस जेव्हापासून म्हणजे जेव्हा तुझे खूप लांब केस होते Right. आणि तू त्या लांब केसांचा अंबाडा बांधायचीस, मोठं कुंकू कुंकू लावायचीस, Right. अशीच सडपातळ होतीस. अनेक वर्ष अशीच दिसतेस आणि साड्या तुला काय दिसतात यार. Thank you, व्हेरी thank नाईस, ब्युटिफुल. you. मला पण तुझी साडी खूप आवडली पण. कारण थँक्स. माझा फेवरेट कलर आहे आणि अशी ट्रेडिशनल साड्या मला जास्त आवडतात. ही खादी लिनेन आहे हो. आणि साजेरी ची साडी आहे दीपाताई चेऊलकरांची. हो. तू तिला घेऊन जायचंयस आणि मी दीपाताईंना फोन करून ठेवते नक्की. की ही अशीच साडी तिला आवडेल तो रंग तयार ठेवायला. चालेल. नाही, मी नक्की घेऊन कारण जाईन. आता आत्ता- व्हॅलेंटाईन पण येते. ये अच्छा, तुम्ही ठरूनच टाकलेलं आहे. नाही, मला काहीच हरकत नाही. माझं दुर्दैव असं आहे की माझ्या आईला साड्यांची खूप आवड हा, आहे. हा, हा. तिच्याकडे 1000च्या वरती साड्या होत्या. बापरे. तिने जवळजवळ हो. 2-3 वर्ष एकही साडी रिपीट केली नाही. वाव. आणि माझं दुर्दैव असं की मी तिला घेऊन दादरला जायचो. हा. ते दादर एम्पोरियम किंवा हा, पानेरी हा, वगैरे त्या हा. गाडीत नाझरे. बसून राहायचो आणि साड्यांच्या दुकानात जात नव्हतो. अच्छा. तर मला आज ती इतकी खंत आहे की मी तिच्याबरोबर त्या साड्यांच्या दुकानात जर गेलो असतो तर आत्ता मी जाईन. आत्ता नक्कीच आणि तिला घेऊन त्यांच्यामुळे जाईन. माझं पण कलेक्शन वाढत गेलं. वाव. म्हणजे एक त्यांची आणि एक माझी अशा त्या घ्यायच्याच. हा. म्हणजे दोन 2 साड्या. साड्या एक 10 दिवसात एक साडी असायची. वा वा वा. कमाल. आणि त्यांना खूप छान वाटायचं की मला पण साड्यांची आवड आहे. त्यामुळे ते खूप दोघींचं तू असं- कॅरी पण खूप छान करतेस ग साड्या. चला, आता दीपाताईंकडे आम्ही जाणार आहोत. येस. नक्की. दीपाताईंकडे या, दीपाताईंना घेऊन जा. हा. येस. ओके, सो मला पहिला प्रश्न विचारायचा आहे तो तुला. अनिरुद्ध देशमुख हे कॅरेक्टर खूप फेमस झालं, पण त्याचे खूप शेड्स पण होत्या. पहिल्यांदी नेगेटिव्ह होती, मग नंतर ग्रे झाली, मग पॉझिटिव्ह झाली वगैरे असं, राईट ना? Right. सो त्या नेगेटिव्ह शेडचा तुला पर्सनली जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा म्हणजे सोसायटीमध्ये वावरत असतो, फिरत असतो, पार्टीजना जातो किंवा नातेवाईकांना भेटतो, तेव्हा त्याचा तुला त्रास झाला का ग? ऍक्च्युली त्याच्या विरुद्धच झालं. म्हणजे हा. जरी तो प्ले करत हा. होता ग्रे किंवा नेगेटिव्ह शेड, पण जेव्हा लोकांना भेटत होतो तेव्हा तो नेगेटिव्ह प्ले करतो हे वाटतच नव्हतं. कारण एवढ्या यांनी भेटत होते ना, हा, म्हणजे हा, हा. मिलिंद अनिरुद्ध म्हटलं कॅरेक्टरवर प्रेम पण तेवढंच करायचं. म्हणजे राग येत होता पण त्या रागात प्रेम पण दिसत होतं. होतं. कळलं ना? म्हणजे तसं होतं ते. त्यामुळे मला असं खूप प्राऊड फील व्हायचं की अरे त्या येऊन सांगायच्या राग येतोय, पण तेवढाच अनिरुद्ध आवडतो पण आहे. कळलं ना? तर तसं त्यामुळे मी अशी लांबून त्यांचं बघत बसायची, सेल्फी घेतायत, कधी कधी मी पण काढायची की म्हणजे द्या मी काढते तुमचा सेल्फी. आणि मला ते हेच बघायचं होतं मिलिंदचं यश. आणि ते भरभरून हो ग, अनिरुद्धच्या कॅरेक्टरनी हो. त्यांना दिलं. हो. म्हणजे असं कुठेच होत नाही की मिलिंदला कोणी ओळखत नाही त्या कॅरेक्टर मध्ये. आणि मला खूप छान वाटतं. आणि त्रास अजिबात झाला नाही त्याचा. म्हणजे असं वाटलं की अरे त्याचं तो कॅरेक्टर एकदम छान प्ले करतोय म्हणून त्याचा राग येतोय आणि लोकांना ते आवडतं. आणि ग्रे शेड मी कॅम्पस परिवर्तन आधी पण बालाजीच्या केलंय. 12 सिरियल केलं होतं. ते नेगेटिव्ह किंवा ग्रे शेड्स प्ले केलं होतं. त्याचा तर तिला अनुभव असेल. हो, त्याचं पण सेम असंच होतं. शिवा तेव्हा पडायचं. जसं
शिव्या पडायच्या पण परत तेच हा. म्हणजे अरे रवी भटनागर जसं हा. अनिरुद्ध आता आहे ना याच्यापेक्षा पण जास्त फेमस तेव्हा रवी भटनागर होतं. अच्छा. कारण ते एक तर रिजनल नव्हतं, हा. हिंदीमध्ये हा, होतं हा, त्यावेळेला. हा, त्यामुळे हा. ऑल ओव्हर इंडिया हा. ते बघितलं आणि हम्म. कुठेही गेलं की अरे रवी भटनागर अरे रवी. हम्म. तर तेव्हा पण मला तीच फिलिंग होती, अरे हम्म. वा किती छान लोक त्याला ते कॅरेक्टर अप्रिशिएट करून आणि त्यांना ते आवडतंय म्हणजे असं होतं ते. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं दीपा, मला सांग की रवी भटनागर काय किंवा अनिरुद्ध देशमुख काय, या आधी सुद्धा त्यांनी भरपूर कॅरेक्टर्स केली आहेत आणि त्याआधी तो पश्चिम महाराष्ट्राचा सुपरस्टार होता, राईट. बरोबर ना? सो तुला असं वाटतंय अनिरुद्ध देशमुखचं यश त्याही पेक्षा मोठं आहे? ऍक्च्युली मला असं बॅलन्स झाल्यासारखं हा, वाटतं, हा, हा. कारण तिकडे असा सुपरस्टार कोण नव्हता, सगळे इकडेच होते. म्हणजे ग्रामीण मध्ये असा एक सुपरस्टार मिलिंदच्या त्या याच्यामध्ये मिलिंदच होता, त्यामुळे ते पण यश तिथे त्याची मोनोपॉली होती. तिकडे ते आणि इकडे पण ते अनिरुद्धचं मला म्हणजे बॅलन्स झाल्यासारखं वाटतं. असं काही वाटत नाही की त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी असं काही, सेमच आहे. कारण तिकडे पण लोक ना ते अजूनही कोल्हापूरला किंवा अजूनही भेटले की लोक म्हणतात की आम्ही तुमचे ते जुने पिक्चर बघितले आहेत आणि आम्ही बघतो वगैरे. तर ते पण एक फिलिंग खूप छान आहे म्हणजे. पण तुला हे सगळं आवडतं, म्हणजे ह्याचं यश तुला खूप आवडतं का? तुला असं वाटतं की नाही तो माझ्यासाठी वेळ कमी देतोय? नाही, मला असं नाही, कारण तो कायम बिझी असतो, कायम. म्हणजे मी इतकी वर्ष त्याला ओळखतेय आणि मला ते बघूनच आनंद होतो. आणि मग त्यातला थोडा काय जो वेळ मिळतो आम्हाला दोघांना, तर तो आम्ही खूप छान स्पेंड करतो. आम्ही मूव्हीज बघतो दोघं जण आणि फिरायला जातो, भेळ खातो आणि पाणीपुरी खातो. आम्हाला ते 5 स्टार हॉटेल वगैरे, म्हणजे मी तिथे नेलं तरी मी खुश, म्हणजे इकडे नेलं तरी असं माझं काही हे नाही. तो तुझ्या बरोबर असला की मी खुश. बस. बरं, आपल्या कार्यक्रमाचं म्हणजे या सेगमेंटचं नाव आहे अग्ग आणि आहो, आणि तू माझ्या मित्राला आहो म्हणतेस. येस. मी खरं तर मी पण आहोच म्हणायला पाहिजे, पण मी त्याला अशा वयात भेटले ना, जेव्हा मी 16-17 वर्षाची असेन रे, अगदी अल्लड, बावळट, ओव्हर कॉन्फिडंट. तेव्हा मी महेश मांजरेकरांना पण ए महेश म्हणायचे, नीना ताईला सुद्धा, नीना कुलकर्णीला ए नीना म्हणायचे, आणि हा सुद्धा माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, ए मिलिंद. नाही, मोठा नाहीये पण तरी सुद्धा तुम्हाला सॉरी, लहान आहे माझ्यापेक्षा खरं तर हा. तुला गंमत माहितीये का, तू जेव्हा इन्व्हाइट केलं ना तेव्हाच मला याची गंमत वाटत होती, कारण 9 वर्ष लग्नाच्या आधी आम्ही एकमेकांना चांगले ओळखत होतो आणि कॉलेजमध्ये गेल्यापासून आमची मैत्री होती आणि त्यावेळेला ती अरे तुरेच करायची, मिलिंद म्हणायची. तर मला सवय होती अरे तुरे करते ती. तर लग्न झालं म्हणजे ते 7 फेरे झाल्यानंतर मला आठवतं की जेवायला जायचं म्हणून मी असं पुढे जात होतो आणि ही पहिल्यांदा आहो म्हणाली आणि मी ऐकलं. मला आधी म्हणजे कळलं नाही की काय, तर मी मागे वळून बघितलं नाही आणि तिला काहीतरी बोलवा सांगायचं होतं की अहो 3-4 वेळा अहो आहो. मी जवळ गेलो, म्हटलं हे काय नवीन आता तू आहो वगैरे. आजपासून मी तुम्हाला आहो म्हणणार आहे. म्हटलं हे आहो तू म्हटलंस तरी मी बघणार नाही आणि रिॲक्ट करणार नाही, हे नवीन काहीतरी सुरू करू नको. किती गोड. मला आईने सांगितलंय आता तो तुझा नवरा आहे, आता लग्न झालेलं आहे, त्याला अरे तुरे करायचं नाही. मी अनेक वर्ष तिने आहो म्हटलं की मी रिॲक्टच करायचो. अनेक वर्ष. बरं, ती इतकी हट्टी आहे, ती अजूनही तिने ते अरे तुरे करायचं नाही. पण तुझ्या हट्टीपणाचं त्याला कौतुक आहे. हो, कारण तो नेहमी खूप कौतुकाने आम्हाला सांगतो, माझी दीपा खूप हट्टी आहे, खूप हट्टी. हो, पण ते हट्टी मला जमत नाही, ते हट्टी राहणं, ती एक कला आहे. पण ती अनेक वर्ष आहो म्हणते. आता मला त्याची सवय झाली आहे. मी मिथिलाला मुलगी झाली ना, तर मिथिला तिला सांगितलं होतं ए म्हणायचं, अरे डॅड, आहो जाऊ की डॅड आपण म्हणतो, ए अरे तुरेच करायचं. आणि ते ऐकून संताप व्हायचा. शॉक झालं मला एकदम. म्हटलं नाही असं
ए डॅड आणि असं इकडे ये डॅड तू तिकडे हा, जा म्हणले हा. आपल्यात कसं अहो बाबा हा, असं हा. वगैरे. तर मला ते खूप महिनाभर त्रास झाला. अच्छा. पण ऐकून ऐकून सवय झाली. पण ती ए डॅडच म्हणते A का? dad. ए डॅड, मला ते ए डॅड म्हणजे अजूनही हिने मला अरे तुरे केलं तर मला आवडेलच. हा. कधीतरी तिच्या- निघतं आता तरी. हम्म. पण नाहीच म्हणजे मिलिंद अहो आहे. मिलिंद. अहो मिलिंद. हम्म. अगदीच खूप नाही ऐकलं तर लक्ष नसेल काहीतरी बिझी अहो 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 करून मग अहो मिलिंद. आणि मग अगदी चिडली तर ए मिल्या ए मिल्या. नाही 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 नाही. मला आवडेल पण. सुलेखानीच आधी नाही म्हटलं. तुला माहिती नाही ती तसं करणार नाही म्हणून मी म्हणाले नाही. तेच मी म्हणते. बरं तुला ते माहितीये ना मी त्याला पहिल्यांदा भेटले सो हा. मिलिंद हे कॅरेक्टर काय ते मला माहित नव्हतं. तो किती हळवा आहे काय हे मला माहित नव्हतं. आई नावाची फिल्म करत होतो Right. आम्ही हा. आणि वी वर नॉट अपोजिट इच अदर. माझ्या अपोजिट सुनील बर्वे होता आणि बर्वे. तुझ्या अपोजिट मेधा मेघा मांजरेकर मांजरेकर. होते. हा एका कोपऱ्यात बसलाय आणि ना असं खूप खूप दुःखी चेहरा करून बसलाय. हा तर मी विचारलं काय झालं याला आज? हा. म्हणे, दीपाची आठवण येते म्हणून रडतोय तो. एवढा आपण ते- मोठा माणूस रडत बसला होता दीपाची आठवण येते म्हणून. Actually. नाही नाही, पण काय होतं आम्हाला एकमेकाची इतकी सवय झाली आहे ना. खरंच. आणि मला हसायला येतं खूप. बरं त्यावेळेला अजिबात हे बोलत मला नव्हते. माहिती नव्हतं. म्हणजे मला पण मला बरं सुलेखा झालं हो. सांगितलं, मला आवडलं ते ऐकून. सुलेखा आणि मी आईमध्ये फार बोललोच नसेल. फक्त मला विष केलं कुचकट वाटायचा कारण बोलायचंच नाही हो. अजिबात. नाही माझ्यासाठी ना तो अख्खा ग्रुप जो होता ना तो मराठी नाटकातनं किंवा हा. मराठी होता आणि हा. मी हिंदी करणार हा, होतो ना. हा, हा, महेश हा. मांजरेकरांना मी कॅम्पसमध्ये भेटलो होतो हा. तर मी मराठी केलंच नव्हतं. हा, हा, हा. मी फक्त एक पिक्चर केला होता हम्म. नीलांबरी नावाचा. Right. हम्म. तो पण हिंदी च्या First. मध्येच होतो मराठीत हम्म. आलो आणि इथे सगळे नीनाताई हम्म. नंतर सुनील हे दिलीप. सगळे दिलीप मराठी. काका. होते ते सगळे शिवाजी साटम हो होते हो. आणि सगळे मराठी होते आणि हम्म. मला असं ऑड मॅन आउट वाटायचं. हा. मी फार बोलायचो नाही कोणाशीच आणि ते काम करायचो. सुलेखाशी तर माझी त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मैत्री हो. झाली आणि तू अशी जवळी राहा जे आपण 2 वर्ष हो, हो. केल्यानंतर मग तेव्हा एकदम घट्ट हो, झाली तेव्हा. माहिती. तेव्हा. हम्म, हम्म. पण तोपर्यंत हाय हॅलो पर्यंत आपण एका सिनेमात काम केलं. तू विषय नको डायव्हर्ट करूस. हा रडत होता होता. हा. दीपाची आठवण येते म्हणून. ह्याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय? नाही पण मी अजूनही रडू शकतो कारण Oh. माझं काय होतं हा. की मला शेअर करायला हम्म. खूप लागतं कारण ज्या प्रोफेशन मध्ये मी आलोय हम्म. आय एम अ व्हेरी ऑड मॅन आउट. म्हणजे मी आय एम नॉट कट आउट फॉर अन ऍक्टर. मी ऍक्टर साठी कट आउट किंवा एक असतं ना हा इनबॉर्न ऍक्टर. मला काहीतरी आयुष्यामध्ये करायचं होतं नाव कमवायचं होतं म्हणून मी ऍक्टर झालो. आता या प्रोफेशनचे ना काही ट्रेंड ऍक्टर्स आहेत आणि काही अनट्रेंड हो ऍक्टर्स आहेत. हो हो. तर मी ते त्याच्यावर नंतर आपण बोलू की अनट्रेंड ऍक्टरचे काय नुकसान होतं. पण मी एक अनट्रेंड ऍक्टर असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी लागतात मनामध्ये हे होतात आणि आय नीड अन आउटलेट. मला नंतर लक्षात आलं की का लोकांना काउन्सिलिंग लागतं का लोकांना हे लागतं. तर मी दीपाबरोबर हे सगळं शेअर करतो किंवा दुसऱ्याशी मला शेअर होत नाही. जसं मी म्हटलं ना आपली मैत्री होता 20 वर्ष की पटकन माझी मैत्री होत नाही किंवा पटकन मी माझ्या मनातलं कोणाला सांगू शकत नाही. आता हिला इतक्या लहानपणापासून आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो त्यामुळे काही असेल तर तिच्याबरोबर शेअर करायचं तिला सांगायचं. म्हणजे आता ती हजेरी द्यायची तशी आरोपी हजेरी देतो ना पोलीस स्टेशनला तशी हजेरी पण द्यावी पण लागते. ऍक्च्युअली तो सगळंच सांगतो मला. असं काहीच नाहीये म्हणजे आजपर्यंत. कारण त्यांनी जे काय आहे ते सगळं मला सांगितलंय. जे काय सेटवर होतं किंवा असं पण इन जनरल त्याला काय जे बोलावंसं वाटतं ना. कारण ते कोणाला तरी सांगितल्याशिवाय सांगितलं. नाहीतर मग काय होतं तिथे भडका होतो. हा. नाहीतर मग तिकडे वाद होतात. मी कोणाशी वाद घालत नाही. नाही. मला कोणाशी भांडायचं नाही. हम्म. पण असं नाहीये की मला अफेक्ट होत नाही. हम्म. आपल्या शूटिंग मध्ये 40-50 माणसं असतात आणि 50 वेगवेगळ्या थरातली बरोबर माणसं. बरोबर बरोबर. मला तर कधी कधी वाटतं की एकदा काही शूटिंग सेट हा बिग बॉसचा सेट असतो. होच तिथे एकदा तुम्ही गेल्यानंतर होच. तर तिथे खूप आणि आपण आपल्या कॅरेक्टरमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो की मग या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि ते अफेक्ट होत राहतात. तर मग कदाचित अजूनही मी रडू शकेन.
ठीक आहे. आत्ता बोलता बोलता तू म्हणालास की आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. सो तुमची लव्ह स्टोरी सांगाल का? कधी भेटलात, कुठे भेटलात? मी अनेक वेळा ही लव्ह स्टोरी सांगितली आहे, तर मला असं वाटतं ती दीपाकडनंच आपण ऐकूया. नाही मी पण सांगितली 1-2 ह्याच्यात, हा. म्हणजे खूप पूर्वी. हम्म. पण मला असं वाटतं मिलिंद खूप छान सांगितली. तुम्ही सांगा. नाही, ही लव्ह स्टोरी म्हणजे अनेक वेळा सांगितली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ती खूप मला माहितीये, हा. माझ्या प्रेक्षकांना ऐकायचं. मी नवसाच आहे. हम्म. माझ्यासाठी आईने बहिणीने खूप खूप नवस केलेलं आणि सतत नवस आणि मी उन्हाळ पोरगा असतो ना, बिघडलेला नाही म्हणता येणार, पण थोडासा काय म्हणतात ना की वांड असा असा पोरगा होतो की ज्याच्या आयुष्यात काही होणार नाहीये. तो शिक्षणामध्ये काही नीट शिकेल असं असं भीतीच होती की हा पूर्ण शिक्षण करणार नाही. मग माझ्या बहिणीनी शेगावला नवस बोलला होता की माझ्या भावाला प्लीज 10वीत पास होऊ दे. मी त्याला नवस करते की त्याला मी संगीतात संगीत माझी बहीण. आता चुकून पास झालो. पास झाल्यानंतर तिची बुणबुण सुरू झाली आणि आईला तिने सांगितलं मी नवस बोलली आणि पास झाला. मग तेव्हापासून ते सुरू झालं आईचं पण. आणि जळगावला एक लग्न होतं आणि नातेवाईकांचं लग्न होतं. आम्ही जळगावला जायचं म्हणून चला निघूया. मी म्हटलं मी नाही येणार लग्नाला वगैरे, मी कशाला लग्नाला जळगावला येऊ. तर नाही नाही, नवस फेडायचा आहे, तिकडनं आपल्याला शेगावला जायचं. खूप वैतागत तिथे गेलो, उतरलो एसटीतनं आणि तिथे त्या लग्न घरात पोहोचलो आणि एक लाल ड्रेस घातलेली, लांब केस, इतकी सुंदर मुलगी सकाळी सकाळी अशी क्रॉस झाली. बर. आणि मग तिला बघितलं, प्रेमात पडलो आणि आईला सांगितलं की मला या मुलीशी लग्न करायचं. आई म्हणाली कोण? अच्छा ती. मग आई म्हणाली की लव्ह ॲट फर्स्ट साईट. लव्ह ॲट फर्स्ट साईट. माझ्यासाठी तर लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. आणि गंमत अशी आहे की मला ना, आता अनेक मुली कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मैत्री होती किंवा दोस्ती होती, सगळे छान होतं. पण ही एकमेव मुलगी होती की जिला पाहिल्यानंतर माझे ना कान लाल व्हायचे. ते अनेक वर्ष व्हायचे असे की ना, ते मला कळायचं नाही की हे असे लाल लाल का होतात, असे कानच लाल व्हायचे. ती काहीतरी एक सिग्नल होता. मी मगाशी तुला विचारणार होते रे, म्हणून मी ही लव्ह स्टोरी सांगत नाही, तू अशी चेष्टा करते. नाही अरे आता झाले ना तुमचे 40 वर्ष, आता काय तुझं तेच तेच तेच. 40 नाही, जास्त झाले ना. 34 आणि 9 म्हणजे ते 43. आम्ही 43 वर्ष एकमेकांना ओळखतो आणि अजूनही तेवढेच प्रेमात. मला वाटतं आता वाढलंय. हा, पण म्हणजे आम्हाला दुसरं काही येत नाही. आम्हाला तिच्याशिवाय जगणं मला माहित नाही, किंवा हीच एक पद्धत असते, किंवा आपण लहानाचे मोठे झालोय आणि आपण एकत्र. तर मला असं वाटतं ती आम्हाला दोघांना सवय एकमेकांबद्दल. म्हणजे रडलो तर एकत्र रडतोय, हसलो तर एकत्र हसतोय, किंवा असं. त्या काळामध्ये नातेवाईक किंवा हे खूप छान होते, किंवा माझे आई वडील खूप छान होते की त्यांनी तो सपोर्ट केला. या वयात लग्न करायचं असं म्हणणारा म्हणजे तो मूर्खच, वेड्यातच काढलं असेल. किती वर्षाचा होतास? मी 16, 13, 14, 15. तुम्ही 15, मी 14. अच्छा. मी 15, ही 14 वर्ष. अच्छा. आणि त्यावेळेला ते इतकं असं झालं होतं की सगळ्यांनीच ठरवून टाकलं की किती छान दोघांचं लग्न झालं की 2 छान फॅमिलीज एकत्र येते आणि दोघे छान सूट होतात वगैरे, हे असं नातेवाईकांनी, हिच्या बहिणीने वगैरे केलं. हिला वडील खूप लवकर गेले हिचे, ही 10वीत असतानाच वडील वारले, त्यामुळे 5-6 महिने आधीच, त्याच्या 5-6 महिने आधीच गेले होते. तर आईवर सगळी जबाबदारी होती. तिच्या सगळ्या बहिणींची लग्न झाली होती आणि अख्ख्या मोठमोठ्या घराण्यांमध्ये झाली होती. मिनिस्टरांच्या घरी त्यांची लग्न झाली होती. तिची तशी काळजी होती, पण तशी लहान होती ती. तर मला आठवतं माझ्या सासूबाईंनी मला एक पत्र लिहिलं होतं त्या काळामध्ये. आणि ते पत्र असं होतं की माझ्या कानावर आलंय की असं असं की तुमच्या दोघांना एकमेकांची लग्न करायचंय, दीपालाही करायचंय, पण तुम्ही खूप लहान आहात
आणि आता तुमचं शिक्षणाचं वय आहे. दीपाचं जेव्हा लग्नाचं वय होईल तेव्हा पहिल्यांदा तुम्हालाच विचारलं जाईल, तर आता तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि मला असं वाटतं ते पत्र आल्यानंतर मला ते खूप मॅच्युअर्ड पत्र वाटलं, की नाहीतर मला सहज वेड्यात पण काढताय की हे काय बडबड बघू आपण, आणि त्याला सांगा की असं काही हे करू नका, असं पण करता आलं. पण खूप डिग्निफाईड पद्धतीने सासूबाईंनी एक पत्र लिहिलं. आणि तेव्हापासून मला कुठेतरी नाही रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखं झालं, की जर ते असं म्हणतायत शिक्षण करायचं, तर मग आपल्याला प्रामाणिक शिक्षण करायला हवं. मी 12वी पर्यंत शिक्षणाकडे कधीच लक्ष दिलं, कधी अभ्यासाकडे लक्ष दिलं. पण ह्या पत्रानंतर किंवा या जबाबदारीनंतर मला असं वाटलं की नाही, आपण प्रयत्न करायला हवा. आणि मग तो प्रवास असा सुरू झाला की काहीतरी आयुष्यात करायचंय, काहीतरी करायचंय. पण हिचा सतत सपोर्ट तेव्हा पण होता. म्हणजे मी खूप प्रयत्न करून, म्हणजे 12वी पर्यंत काहीच शिकलो नाही. 12वीत मराठीत नापास झालो. म्हणजे तू माझं शिक्षणाचं लेवल माहिती असेल तुला काय आहे. त्याच्यानंतर मी प्रयत्न करत होतो. SYला मी हिला सांगितलं होतं की सेकंड क्लास मिळाला. मार्कशीट ते लागतात ना हा, लाला लजपतरायमध्ये. म्हणजे आमची गंमत अशी आहे की ती तिच्या मावशीकडे यायची ना, त्या याला हाजी अलीच्या इथे, तर ती मावशीकडे यायची म्हणून मी माझं कॉलेज चेंज केलं होतं. म्हणून लाला कीर्ती लजपतरायमध्ये कॉलेजला ऍडमिशन घेतली. तिथे कधीतरी ती दिसेल. आणि मग वर्ग पण असाच केला की मावशीचं घर आणि समोरच माझं होतं. म्हणजे वर्गातून गॅलरी दिसायची आणि मी उभी राहिली की त्याला मी तिकडनं दिसायची. तर ती कधी मुंबईत आली तर मावशीकडे यायची आणि मग असं. तर ज्या वेळेला ती आली, तिला मी ना घेऊन आलो आणि माझ्या कॉलेजमध्ये ती मार्कशीट दाखवली की आयुष्यात पहिल्यांदा सगळ्या विषयात पास झालो होतो. मला असं झालं की मी खूप काही अचीव्ह केलं. आणि तिने बघितलं, मला म्हणाल सेकंड क्लास आहे, फर्स्ट क्लास मिळायला हवा ना. मग परत एवढी मेहनत करून सेकंड क्लास मिळालाय, मग परत अभ्यासाला लागलो. परत म्हटलं आता फर्स्ट क्लास मिळवा. मग 18 तास अभ्यास करायचा. मग TYला फर्स्ट क्लास मिळाला. क्या बात है. आणि मला ना अभ्यासाची किंवा प्रयत्न करायची आवड लागली, की आपण अचीव्ह करू शकतो. आपण मग काय करायचं, मग तो प्रवास असा. आणि मम्मींच्या ज्या आमच्या एकदम क्लोज फॅमिली फ्रेंड होत्या, शानबाग मावशी म्हणून, तर त्यानंतर म्हणायच्या की जसं मम्मी लहानपणी खूप इकडे तिकडे जायचे म्हणून त्यांना काळजीपोटी त्या हे करायच्या की नको जाऊ, कधी एखादा फटका वगैरे दिला तर. मग त्यानंतर म्हणायच्या की जसं मूर्तीला आपण हे करतो ना, तसा मिलिंद आता झालाय म्हणून, घडलाय. हो, म्हणजे अगदी वाह्यात उन्हाळ पोरगा जो कामात न गेलेला. मी दिवसभर पतंग उडवायला गेलो ना, तर उन्हात रापून किंवा काळा कुट्ट येऊन घरात यायचो. म्हणजे मला जर कधी नवीन बूट दिले तर ते फाटलेले असायचे. बाहेर खेळणं आवडायचं, म्हणजे अजूनही मला आवडतं. पण हा काही शिकणार नाही किंवा काय नाही. पण नंतर मग मला आवड झाली. मग मी BCom फर्स्ट क्लास मिळाला. मग MCOMला ऍडमिशन घेतलं. मग मार्केटिंग मॅनेजमेंटला ऍडमिशन घेतलं. मग LLB करूया, मग CA आर्टिकलशिप करूया. मग असं वाटतं की ते श्रीकांत जिचकर नावाचे मिनिस्टर होते, त्यांच्याकडे 41 डिग्रीज होत्या, आपण पण डिग्री. आणि मग यांना वाटेल की अरे खूप शिकलेला मुलगा. हे सगळं लग्नासाठी. लग्नासाठी म्हणजे आपण काहीतरी करावं. आणि आपल्याला मुलगी देताना असं नको व्हायला की कोणाला मुलगी दिली. पण तरी सुद्धा ना त्यांना समाधान, यांच्या काही नातेवाईकांना समाधानच होईल. बरं पुढे काय करणार आहे भविष्यात. मग पप्पा गव्हर्नमेंट जॉब होतं, राहायला तसं स्वतःचं घर नव्हतं, क्वार्टर्स होते. पण मग माहीमला नाही, दादर. तर त्यांना सगळ्यांना काळजी वाटायची की करणार काय हे पुढे भविष्यात. पण माझी आई खूप हे होती, लाईक फर्म होतं तिचं एकदम डिसिजन ना. सासूबाई म्हणजे ती ग्रेटच होती. शी वॉज अ जेम ऑफ. माझी आणि त्यांची दोस्ती होती. माझी आणि माझ्या सासूबाईंची इतकी छान दोस्ती की मी जे इच्छाशी शेअर करू शकत नसायचो ते मी सासूबाईंची शेअर. आणि माझे वडील पण फिल्म म्हणजे आमचे टुरिंग टॉकीज होते. अच्छा. त्यामुळे मला तो घरात गावात जेव्हा जत्रा यात्रा असायच्या तेव्हा आमच्याकडनं बाबांच्या अशा 4-5 गाड्या असायच्या, जीप, आणि त्यांना ते पोस्टर्स लागायचे. आणि मग बाबा ते यात्रेला चालले तर तो माहोल सगळं तो. मग पिक्चरला मला आमचे मॅनेजर घेऊन जायचे त्या गावांमध्ये ते जत्रेत पिक्चर बघायला. तर मला ते प्रोजेक्टर आणि हे ते रील्स, म्हणजे ते त्या सगळं वातावरणात मी होते. त्यामुळे पण तरी तुला असं वाटलं नाही आपण ऍक्ट्रेस व्हावं?
नाही, मला असं असं फिल्मी मी खूप होते. लाईक मला असं सगळं छान पण छान या फील्ड मध्ये यावं असं नाही वाटलं? कारण दिसायला अतिशय देखणी होती. अरे ती होतीच म्हणजे सॉरी आहेस मी त्यावेळेच म्हणते. तिचा किस्सा म्हणजे मी जेव्हा ऑडिशनला जायचो ना, एक ऍडच्या ऑडिशनसाठी मी गेलो. ती माझ्याबरोबर आली होती. तिकडनं ऑडिशन देऊन आम्हाला म्हटलं बाहेर जाऊ. मोटरसायकल होती तेव्हा. ती ऑफिसमध्ये बसली तर ती ऑडिशन घेणारी तिला म्हणाली की तुम्ही पण द्या ऑडिशन. आणि 2 दिवसांनी तिचा फोन आला की सर तुम्हाला रिजेक्ट केलेलं आहे आणि तिला आम्ही सिलेक्ट केलेलं. आयडेक्सची ऍड होती आणि मिथिला झाली होती, मिथिला जस्ट बॉर्न झाली. आणि मग काय आम्ही मड आयलंडला मिथिलाला घेऊन मिथिलाला सांभाळायला आणि ही शूटिंग करते. तेव्हा मला असं कुठेतरी जाणवलं की आता हिने जर काम करायला सुरुवात केली तर मला घरी बसावं लागेल, हाऊस हजबंड व्हावं लागेल, मिथिलाला सांभाळावं आणि लागेल. मी त्याच दिवशी ठरवलं की मला असं नाही व्हायचंय, मला याला हा शूट करेल आणि मी सगळं सांभाळेल. पण लकीली तिने ते डिसिजन घेतलं, नाहीतर अभिमान सिनेमासारखं झालं असतं. तुला काय आवडलं ह्याच्यातलं? मला तो असा सगळंच आवडलं. नाही पण तरी काहीतरी असेल, म्हणजे तू लग्न करायचा डिसिजन घेतलास, तुला काहीतरी खूप प्रॉमिनंटली आवडलं असेल ना? नाही, लग्न करायचं डिसिजन बघितल्या क्षणीच ते माझ्या मनात आलं. आणि मग त्याच्यानंतर असं काही असं नव्हतं की का मी याच्याशी करणार आहे आणि हा पुढे काय करणार आहे. हे मला माहिती होतं तो काही ना काहीतरी करेलच, असं तेवढं कॉन्फिडन्स होता आणि असा विचार नाही आला कधीच. आणि सुलेखा तो काळ जो होता ना, तो काळ आत्ताच्या काळापेक्षा इतका वेगळा होता की आपण जर समजा प्रेमात पडलो तर म्हणजे लग्नच करायचं. बरोबर. की आपण याच्या प्रेमात पडलो म्हणजे याच्याशीच लग्न करायचं, असा तो हे होता की. आणि माझं पण असं होतं, नशिबाने आम्हाला दोघांनाही सेम फिलिंग्स होत्या किंवा सेम. खूप कमी भेटायचो आम्ही एकमेकांना. ती धुळ्यात राहायची, मग मी मुंबईत राहत होतो, मग ती शिकायला औरंगाबादला गेली, मी मुंबईत. तर पत्र व्यवहार असायचे, STD कॉल लावायला लागायचा किंवा ट्रंक कॉल लावायला लागायचा. असं पटकन आत्ताच्या काळात आत्ताच्या जनरेशनला कळणार सुद्धा नाही की, कारण त्यांना पटकन मोबाईलची सवय आणि कुठेही जगामध्ये कुठेही नुसता कॉल नाही तर व्हिडिओ कॉल करून तुम्ही बोलू शकता. त्या काळामध्ये भेट नाही. पहिले तर बुक करावा लागायचा, नंतर मग ते डायरेक्ट STD ते सुरू झालं. परत त्यावेळेला माझ्याकडे फोन नव्हता. आमच्या खाली पोलीस स्टेशनला एक ऑफिसर होते, त्यांच्या कॅबिन मध्ये एक फोन होता ज्याला STD होता. मग काका होते ते ओळखीचे, मग मी ते घरी गेले की मग त्यांच्या फोनवरनं लावायचो. ते एक दिवस त्यांचं इतकं बिल आलं की त्यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्यांना नोटीस पाठवली की किती बोलता तुम्ही. आणि ते म्हणाले की माझ्या ऑफिस मधून कोण बोलतोय. मग मी जाऊन सांगितलं की काका मी दीपाला फोन लावला होता आणि मी बोलत होतो. अरे तू काय माझी नोकरी घालवशील म्हणाले, काढून टाकला माझा STD म्हणाले. ते असं असायचं त्यावेळेला की फार बोलता यायचं नाही किंवा काय नाही. त्यामुळे एकमेकांबद्दल फार माहितीही नव्हतं. काय म्हणतात, अज्ञानात सुख असतं, बिचारीला काही कल्पनाच नव्हती की ती कुठल्या याच्यात पडणार आहे, की कोणाशी लग्न होणार आहे, की बघितलं शाळेत. परफेक्ट आहे. पण मग जसं त्याला ओळखत गेलीस तर त्याच्या कुठल्या गुणांच्या प्रेमात पडलीस? त्याचे गुण म्हणजे एकतर टायमिंगच्या बाबतीत त्याला एकदम पंक्च्युअल, नंतर त्याचं ते बोलण्याची स्टाईल, ठहराव आहे, शांतपणा. आणि मी थोडी ना अशी गडबडी हडबडी असं खूप फास्ट आणि शांत शांत करून ते मग मी थोडं थोडं आता शिकते, म्हणजे तेव्हापासून आता थोडीशी झाली असं मला वाटते. आणि त्याच्या सवयी त्याला, म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये असून पण सिगरेट नाही, दारू नाही, पार्टीज नाही, जे काय असेल इव्हेंटला असेल तेव्हा तो तेवढ्या पुरता जातात ते सॉरी ऍक्च्युली ते जातच आता असं. तर तेवढंच, आणि बाकी कसली सवय नाही, म्हणजे ड्रिंक्स हेच असतात ना मेन. तर आणि सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे करायचं, एक्सरसाइज. दुर्गुण दोष काय ती विचारते? नाही, गुण विचार. गुण हो.
तिला जे बघा तिला जे गुण वाटतात ते मला दुर्गुण वाटतात नेहमी. करेक्ट. मी त्याला नेहमी सांगते अगं इतका चांगला आणि आजकालच्या जमान्यात कोण एवढं छान वागतं लोकांची. मला त्याला सांगायला लागतं की अरे तू नाही चांगला म्हणून. नाही, मी कधी कधी एका फ्लो मध्ये आपण बोलून जातो ना, असं की मी बोलली अशी कोणाला तरी, तर मला कळायचं नाही. मग ते मला सांगायचे तू बोलली पण तू ते असं नीट नाही बोलली. ते म्हणलं नाही पण मी अशी बोलली नाही, ते तुला कळत नाही. मग थोडंसं असं अरे हो बरोबर आहे, समोरच्याला ते कदाचित हर्ट झालं असेल असं मला कळायचं नाही. तर ते माझं बरेच वेळेला काय व्हायचं की कामाला बायका येतात किंवा काय, तर त्यांनी फोन केला की मी आज येत नाही, तर तिचं लाईंड अप असायचं की पाहुणा येणार आहे, बरोबर बरोबर. तर ती पटकन त्यांना म्हणायची की हे काय तू सांगायला हवं होतं असं. पण हे असंच असतं. नाही तसं नसतं. मी सांगतो कसं असतं की ती बाई येणार नाही म्हणजे तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तिला आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे ती येणार नाही, म्हणून तिने फोन करून सांगितलंय. बऱ्याचशा बायका फोन पण नाही करत, दुसऱ्या दिवशी येताना सांगतात, तर ते फोन करून सांगतात. तरी बरं काय होतं माहितीये का, बऱ्याचशाला बायका आपण का ठेवलेल्या असतात तर त्यांना 2 पैसे मिळावे म्हणून. नाहीतर आपण आपलं आपलं सगळं करू शकतो. मनात आणलं तर सगळं आपलं. नाही नाही, हे बघ मला कळतंय. आणि तू आता सेन्सिटिव्ह टॉपिक वरतीच बोलायला लागलास तर आम्हाला होच म्हणायला लागणार. आता ऑफकोर्स मला कळतंय की बायकांचा वेगळा प्रॉब्लेम असतो, त्यांच्या म्हणजे आपल्यासारखे नसतात ते, त्यांना वेगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. पण हा प्रत्येक माणसाबरोबर कसा काय चांगला वागू शकतो? जे इतरांबरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर पण हा चांगला. अगदी अगदी. ह्याचा त्रास होतो तुला? त्रास नाही होत, पण कधी कधी मी एक दोनदा असं म्हणजे खूपदा नाही पण अगदी खूप अगदी वाटलं तर मी त्याला सांगितलंय की असं म्हणजे नाही म्हणजे माझं काय बऱ्याचशाला तर दीपा मला सांगते मला त्रास होतो, पण माझी एक सवय आहे की मग मी त्या माणसापासून लांब जातो, मी त्याच्याशी वाद घालत. तुला जेव्हा कळतं काही वर्षांनंतर की हा माणूस त्याला त्याच्यात खूप काळ गेलेला असतो, मी त्याला बेनिफिट ऑफ डाऊट देत असतो. मी प्रत्येक वेळेला माणसांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यावाच लागतो की तो वाईट नाहीये किंवा त्याचं काहीतरी त्याचं मेजर कारण असेल त्याचं, ते शोधायचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं मुळात सगळी माणसं चांगलीच असतात, कुठेतरी परिस्थितीने त्रासलेली असतात किंवा कुठेतरी त्यांना आपल्यापेक्षा मेजर इश्यू असतो. नाहीतर मला तर इंडस्ट्रीमध्ये माझं कोणी दुश्मनच नाही. माझे माझे सगळे मित्रच आहेत की मला कोणाबरोबर राग नाहीये. आणि म्हणून माझं ना इतक्या वर्षामध्ये इतकं काम केल्यानंतर सुद्धा मला माझे असंख्य मित्र मैत्रिणी झालेले या इंडस्ट्रीमध्ये की. आणि मला असं वाटतं की आपण एका पिरियड पर्यंत काम करतो, त्याच्यानंतर आपल्याला सेपरेट. जसं आम्ही एक सिनेमा केला, त्या सिनेमानंतर 22 वर्षानंतर दुसरं काम केलं. तर मग तो सिनेमा करताना कशाला वाईटपणा घ्या किंवा कशाला त्या. तसं नाही रे, वाईट आपण मुद्दामून नाही जाऊन वागत. प्रत्येक म्हणजे मी हे खूप वेळा म्हणते की कुठलंही रिलेशनशिप, मग ते कामगार आणि त्याच्या बॉसचा असो, नवरा बायको असो, मित्र मैत्रीण असो, कोणाचंही रिलेशन असलं तर एक मिरर असतो तो. आणि जेव्हा तू माझ्याशी नीट वागते तेव्हा मी तुझ्याशी नीट वागते. ह्याचं असं नाही तू कसंही वाग माझ्याशी, मी तुझ्याशी छानच वागणार. हो, तो माझा स्वभाव आहे आणि तो तसाच असायला हवा. मला असं वाटतं की आपला जो मूळ स्वभाव आहे ना, अरे आम्ही असे वागलो तर लोक ऍडव्हान्टेज घेतील चांगुलपणाचा. ते आपलं विकनेस आहे. आपण ऍडव्हान्टेज घेऊ देतो ऍडव्हान्टेज. आपण जर घेऊ दिलं नाही ऍडव्हान्टेज ना, तर कोणी नाही घेऊ शकत. आणि बायकांमध्ये तर सिक्स्थ सेन्स इतका स्ट्रॉंग असतो की मी बघितलंय. आता तुझ्या नादी कोणी लागलेलं मी नाही बघितलं 2 वर्ष 2.5 वर्षामध्ये. तुझ्या कारण तू तुझ्या डिग्निटीनी सेटवर नेहमी आली आहे. तू तुझ्या याच्यामध्येच आली आहे. तू कधीही मी तुला बघितलं नाही की सुलेखा त्या पोरांबरोबर चेष्टा मस्करी करतच बसली आहे आणि ती इतकी वाहवत गेली की ते ऍडव्हान्टेज घेतील. नाही, तू तुझ्या डिग्निटीने आली. पण बऱ्याचशा मुली मी सेटवर बघतो की त्यांना ते जमत नाही. आणि मग पुरुषी काय असतात, दे आर अ वीकर सेक्शन. ते तर बघतात की ती स्वतःहूनच हे करते तर ऍडव्हान्टेज घेते. सो आय थिंक आपल्यावर खूप आहे की लोकांनी आपला ऍडव्हान्टेज आपण घेऊ देतो म्हणून ते घेतात. बरोबर.
आणि मला नाही, माझं माझं जो ची आहे, मी सकाळी उठल्यापासून मी जे म्हटलं ना की माझं एक रिच्युअल आहे की मी चहा पितो, की मला दीपाबरोबर टाइम स्पेंड करायला, हल्ली मी पप्पांबरोबर टाइम स्पेंड करतो, आणि ते त्याच्यानंतर एक प्रसन्न वातावरण किंवा प्रसन्न मनाने मी एक सेटवर जातो. तर एखाद्या माणसाच्या शिवीने किंवा एखाद्या माणसाच्या वागण्याने मी माझा अख्खा दिवस का खराब करतो? मी कित्येक लोकांना सांगतो की एक रिक्षावाला किंवा ट्रॅफिकला कुठला तरी एक गाडीवाला तुमचा अख्खा दिवसाचा मूड खराब करतो, कारण तुम्ही तुमच्या ज्या चाव्या आहेत ना त्याच्या हातात दिली. ही कॅन प्ले विथ युअर इमोशन्स, आणि आपण ऍक्टर आहोत. वाय समबडी एल्स? आपण त्या इमोशनचे आपल्याला पैसे मिळतात. मी पाहिजे तेव्हा ते इमोशन्स काढू शकतो. वा वा वा, किती छान बोललास. त्यामुळे मग मी जर प्रोफेशन साठी हे करत असेल तर मी पर्सनल लाईफ साठी पण करतो. आणि तो बोलतोच असा शांत, म्हणजे आजपर्यंत मी कधी ऐकलं नाही असं मोठ्या आवाजात. कधीच माझ्याशी पण नाही, कधीच नाही. मिथिला नाही. आणि मिथिलाला तर रागवलेलं अजिबात आवडायचं नाही, आणि एकदाच मी तिला असं थोडस मारलं होतं. थोडंसं थोडंसं नाही, नाही. चापटी मारली ती चांगली, सांगितलं. तर त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं, माझ्या मुलीला हात, म्हणलं माझ्या हात लावायचा नाही. ते माझं फर्स्ट अँड लास्ट होतं. पण अँगर, तुला माहितीये ना, अँगर इज अ वीकर सेक्शन. जो रागावतो किंवा जो चिडतो तो आधी स्वतःला शिक्षा देतो, कारण तुमचे बॉडी चे केमिकल्स तुम्ही रागावलात ना, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते टॉक्सिक होतं. पॉइझनस केमिकल्स तुमच्यामध्ये तुम्हीच करता, म्हणजे दुसऱ्याच्या म्हणजे कारणासाठी तुम्ही स्वतःला शिक्षा देताय. दॅट इज अँगर. तुम्ही आता मला राग येत नाही असं नाही, पण मग मी वाट बघतो की असा रोल येईल किंवा असा सीन येईल की जिथे मी मला राग काढता येईल. बाबा रे, आमच्याकडे नाही एवढा पेशन्स. तुझं ते तिथल्या तिथे, ती थांबत पण नाही, तिथल्या तिथे आला की ऐकून मोकळं. तिथे संपवायचं असं मला वाटतं. नंतर मग परत त्याच्याबरोबर मी नीट पण, त्याच्या म्हणजे जो कोणी असेल त्याच्यावर नीट पण बोलेन. पण आत्ता मला राग आला तर तो आत्ता मी व्यक्त करणार, मी आत्ता तुझ्याशी बोलणार, म्हणजे काय तू माझा वैरी नाहीये. पण ते देऊन टाकायचं अजीकडे. आपण कशाला ते ओझं नंतर वाहत बसायचं. मी आपलं त्या सीन मध्ये देऊन टाकतो, त्याचे पैसे घेतो. तिकडे युज करतो, तिकडे युज करतो. आपल्याला काढता येतो राग. किंवा जर तसं नसतं तर मग कुठेतरी जिम मध्ये जाऊन काढा, कुठेतरी तुम्ही गाणं शिका, गाण्यात काढा, काहीतरी आउटलेट काढा, पण तिकडे नका देऊ, कारण कदाचित तुमच्या बोलण्याने तो दुखावला गेला तर कायमचा दुखावला जाईल, आणि कारण नसताना आपण बेनिफिट ऑफ डाऊट. बाबांचा दरबार इथे भरतो का ठाण्यात? हे तिचं आधीपासून बाबांचा दरबार. काय बाबा बिबा नाहीये, मी साधा साधा सरळ माणूस आहे. साधा मी जिलेबी सारखा सरळ. अध्यात्म खरं बाबा बिबा ना, ते डिपार्टमेंट हिच्याकडे आहे. इतकं अध्यात्म करते, इतकं की तुम्ही त्याचं पुण्य तुला मिळतंच. पण मी ब्लेस्ड आहे. मी तेच म्हटलं की माझ्या आईने इतकी देवभक्ती केली आहे, इतकी सेवा केली आहे, माझ्या बहिणीने केली आहे. दीपा म्हणजे वर्षानुवर्ष माझ्या लग्न व्हायच्या आधीपासून ती पोथी वाचणं रेग्युलर. आजही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही टोकावर जा, तिची पोथी, मग ती काय साधी सरळ नाही, म्हणजे हलकी नाही, ती जड असते. म्हणजे एक बॅगेज जी आता तुझी बॅग पोथीसाठी यूज केली जाईल, एवढ्या पोथ्या असतात. आणि खूप जुन्या, म्हणजे ते कालबाह्य झालेल्या पोथ्या, ज्याचे चिठोरे असे तुकडे झाले, पण ते तिला दिसतात. बरं, ती पोथी अंधारातही वाचू शकते, तिला लाईट लागत नाही. तुम्ही सगळे झोपल्यानंतर ती लाईट लावून पोथी वाचणार नाही, तिची वाचणार. तिला छोटस असं, तिला त्या आऊल सारखं तिला रात्रीचं दिसतं. दीपा, पण आता मी मस्करी केली, पण तो नेहमी तुझ्या मागे हे बोलतो की तिची पुण्याई आहे आणि ती माझ्यासाठी प्रे करते, म्हणून माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण खरं ते नाही, म्हणजे तोंडावर बोलणं वेगळं, तो माघारी पण हेच बोलतो. पण खरंच आहे, तुम्हाला एक सपोर्ट लागतो. आपण कॅमेऱ्याच्या समोर दिसणारी माणसं आहोत, पण कॅमेऱ्याच्या मागे इतकी माणसं असतात जे आपल्यासाठी काम करत असतात. बरेच वेळेला ऍक्टर तो भाव खाऊन जातो. तर माझ्या करिअरमध्ये
म्हणजे मी करिअर हे चूज केलं तर मलाही खूप प्रेशर आलं होतं. मी नोकरी करत होतो, मुलगी झाली होती. ऑल इंडिया रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची पोस्ट असताना, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असताना, जिथे तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल, तेव्हा मी हे डिसिजन घेतलं होतं. त्यावेळेला मिथिला झाल्यावर आई वडिलांनी सपोर्ट केला आणि ती तुझी मग आता म्हणत होते ना की तुला इन्सिक्युरिटी का वाटली नाही का, त्यावेळेला ते डिसिजन मी घेतलं, नोकरी सोडून या प्रोफेशन. बरं, हे प्रोफेशन असं आहे तर तुला माहिती आहे, आता तू अनेक वर्ष, मी तुला 30 वर्ष बघतो या प्रोफेशनमध्ये, तुला हे प्रोफेशन खूप चांगलं माहिती आहे की कसं या प्रोफेशनमध्ये हार्डशिप आहे आणि आपले हेल्थ इश्यूज असू दे, मेंटल इश्यूज असू दे, आपल्याला करत म्हणजे 105 तापामध्ये लोक कामं करतात. मध्ये तू नाटक करत होती, तुला गुडघ्याला हे त्यावेळेला पण मी तुझं बघितलं, त्या याच्यामध्ये सुद्धा तू ते नाटक करत होतीस. सो हे कोणी बघत नाही, नोबडी नोज अबाउट इट. तो एक सपोर्ट असतो आणि तो खूप नशिबान लोकांना तो मिळतो. मला काय मिळत आला. तुला कधी नाही वाटलं का ग इन्सिक्युअर, जेव्हा त्यांनी चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्द्याची नोकरी सोडली आणि जेव्हा ह्या प्रोफेशनमध्ये यायचा निर्णय घेतला, तेव्हा तुला कुठे इन्सिक्युरिटी वाटली? नाही, मला लाईक तसं म्हणजे तो प्रश्नच नव्हता, कारण मला वाटलं की हा ज्याच्यात म्हणजे जे काही करेल पूर्ण विश्वास, तर पूर्ण विश्वास होता, काहीतरी तर तो करणार आणि पूर्ण ट्रस्ट होता की करेल तो काहीतरी. ते सक्सेसफुल झालं म्हणून. नसतं झालं तर नाही, असंही होत असेल ना अनेक मला लोकांचं. मी त्याच्याबरोबर कुठच्याही परिस्थितीत राहू शकते. मला काहीच नाही, मला फक्त तो पाहिजे बरोबर, मग मी कशी राहू शकते. लाईक आता पण जसं तू जसं म्हणते झाला नसतात तर तरी मी तशीच, आम्ही दोघं तेवढ्याच यांनी, कारण आमचे ना डिमांड आम्हाला खूप असं खूप हे नाहीये, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खुश असतो, आम्ही खूप मजा करतो त्यात, त्यामुळे तर काहीच नाही, मला गरजाच कमी करून म्हणजे मी हे प्रोफेशन चूज केल्यावरच त्या आम्ही काटकसर करायची किंवा नाही फार लॅविश आयुष्य जगायचं, आणि ती ना मिडल क्लास फॅमिलीची एक मेंटॅलिटी असते ना, ती म्हणजे आमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये गेली. आजही आम्हाला आम्ही पैसे आहेत म्हणून ते उडवणार नाही. म्हणजे पैसे आहेत तर आम्ही 4 माणसं कामाला ठेवू, कारण त्यांना पैसे आपल्याला देता येईल, पण आम्ही आमच्यावर उडवायचे असं करत म्हणजे साधी एक भेळ खाल्ली तरी तिला समाधान होतं. किंवा बऱ्याचशा वेळेला आम्ही मार्केटमध्ये नुसतं फिरायला जातो. लोखंडवाला मार्केटमध्ये तर आम्ही बऱ्याच वेळेला नुसतं कारण आम्हाला आवडतं ते त्याचं अँबियन्स. तिथे आम्ही दोघांनी फार शॉपिंग केलंय असं मला नाही आठवत. अगदी गरज असेल त्यावेळेला आम्ही शॉपिंग करतो की ही आता हे पाहिजेच आहे तसं. त्यामुळे म्हटलं ना की भेळ खाणं किंवा हे खाणं याच्यातच आणि कधी कधी असं आले पण थोडेसे काम नसेल किंवा तेव्हा यांच्या आई वडिलांचा खूप सपोर्ट होता, मम्मी पप्पांचा, आणि इकडे माझ्या साईडनी माझ्या बहिणीने आणि भावांनी पण खूप सपोर्ट केला. आम्ही वी आर ब्लेस्ड की माझी बहीण सुद्धा की ती कायम सपोर्ट करत आली आहे. आई गेल्यानंतर तिने आईची भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि तिला असं वाटायचं की ती माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे, पण ती कायम ती मोठ्या बहिणीसारखीच वागत आली आहे. आणि आई वडिलांचा खूप सपोर्ट होता. आणि हे इंडस्ट्री खूप फ्रिजाईल आहे किंवा खूप इन्सिक्युअर्ड आहे. बऱ्याचशा वेळेला मी खूप काम करायचो, म्हणून मला काम करायची कधीही मी थकत नाही, पण काम केल्यानंतर पैसे मिळतीलच असं नाही. माझे असंख्य पैसे बुडले आहेत. म्हणजे मी कोल्हापूरला 30-30, 35-35 दिवस जाऊन शूटिंग केल्यानंतर अपेक्षा असते की माझे हक्काचे पैसे आणि एसटी आपलं त्या स्लीपर बसमध्ये ते बसून द्यायचे की आता येतोय तो प्रोडक्शन मॅनेजर येईल, आता बसमध्ये देईल, आणि कोणी यायचं नाही. आणि मी काहीच पैसे नसायचे, म्हणजे काही पैसे न घेऊन येता मी घरी यायचो. आणि मला असं व्हायचं की अरे काम इतकं केलंय पण पैसेच आले नाही. पण मग त्यावेळेला आई वडील होते, त्यांनी कधीही मला असं जाणून दिलं नाही की अरे घर खर्च कसा आता भागवणार किंवा काय. त्यामुळे ती ना एक अशी सवय झाली आहे की हो, फार पैसे येतील, आले ठीक आहे, नाही आले तरी ठीक आहे, आपण एक
आपल्या आयुष्याचं स्टँडर्ड फिक्स करायचं हं. की याच्या पलीकडे किती येऊ दे, करोडो रुपये आले हं. तरी ते स्टँडर्डच्या पलीकडे जायचं नाही हं. किंवा आपली डिग्निटी फार खाली येईल हं. असं पण करायचं नाही. त्यामुळे एक फिक्स स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही दोघांनी फिक्स केलं आणि मला असं वाटतं ते फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपला पार्टनर किंवा आपला जो स्पाऊस आहे किंवा आपली बायको किंवा नवरा जो आहे तर त्यांनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं असतं. ते दीपाच्या बाबतीत मला इतकी वर्ष मी तग धरलाय कारण मी काय फार पॉप्युलर ऍक्टर नव्हतोच कधी किंवा मी फार की माझ्या नावावर सिनेमे चालतील असंही नव्हतं. काही काय नाही पण ते जे ग्रामीण सिनेमे ग्रामीण चालायचे ते सिनेमांचे बजेटच खूप कमी असायचे. म्हणजे त्याच्यापेक्षा मला असं पण वाटतं की असे नाहीत का, तू स्टार होतास तिकडे. हो पण स्टार मी तेच म्हटलं ना की माझे सिनेमे कंप्लीट झाले, सिनेमे लागले, चालले, पण पैसे माझ्याकडे आले असं व्हायचं आणि मागायचं सवय आणि नाही. मागायची सवय नाही. मी मागायचोच नाही. मला असं वाटायचं स्वतःहून माझ्या दिलं हक्काचे की पैसे. हा. की तुम्ही दिले पाहिजे ते, मी मला का मागायला हा लागतंय? झालं ना. आपण ठरलं की एवढ्या बरं कमी पैशामध्ये मी करत असेल तर आता तुमची जबाबदारी आहे द्यायची. तर लोकांना असं वाटायचं की हा श्रीमंत आहे, याला पैसे. बरं अजूनही लोकांना वाटतं श्रीमंत आहे. आणि मी आहेसच आहेच. पण तू. हो, मी तेव्हाही होतो. जेव्हा माझ्या खिशात पैसे नव्हते तेव्हाही मी श्रीमंतच होतो. त्यामुळे मला काहीच वाटायचं नाही. बरं मला ना का कोणास ठाऊक लहानपणापासून आईने असं सांभाळलंय की हा राजकुमार आहे, हा माझा राजबिंडा. त्यामुळे मी राजकुमार राजबिंड्यासारखा वावरत गेलो. बरं लग्न झाल्यानंतर हिने पण तेच चालू केलं. हिने पण मला असं वाटतं की इतक्या लहान वयात ती लग्न करून आली. तिने बघितलं की आई इतके लाड करते म्हणून मला सुद्धा याचे लाड करायचे म्हणून ती सवय लागली. पण मी तुला खरं सांगू का, म्हणजे ऑफकोर्स ती बायको आहे, ती लाड करणारच, पण त्याची पर्सनॅलिटीच अशी आहे की म्हणजे आम्हाला पण असं सेटवरती, तू जेवलास ना, तू खाल्लंस ना, 11 वाजले त्याला जेवायला वाढा, आम्ही थांबतो. पण त्याची पर्सनॅलिटी अशी आहे की आपल्याला म्हणजे आपण आपसूक कामं करतो त्याच्यासाठी किंवा त्याची काळजी घेतो. त्यावेळेला दीक्षित डॅड चालू होतं हो, माझं आणि 11च्या ठोक्याला जेवायला बसायचा तो. ऍक्च्युली सेटवर पण सगळ्यांना माहिती व्हायचंच, म्हणजे कुठच्याही सेटवर कुठच्याही कामावर गेले की हा माणूस काही स्वतःहून सांगणार नाही ब्रेक घ्या किंवा आता मला खायचंय किंवा, त्यामुळे सगळ्यांना ते कळून गेलं होतं. त्यामुळे त्यातलं एक जण कोणतरी सांगणार की आता तू समजा की थांबवा यांना सरांना. नाही पण तसं नाही व्हायचं. हा 11च्या ठोक्याला कुठेतरी गायब व्हायचा. तेव्हा सगळ्यांना कळायचं की सर जेवायला गेले. ते दीक्षित नसतं ना तर ते कदाचित जेवलेही नसते. पण तेच तो जो डबा घेऊन यायचो तो सकाळी 4-4:30ला उठून माहितीये ना मला. बनवून दीपा द्यायची. त्यामुळे बाकीच्यांचं जरी लंच ब्रेक झाला नाही तरी मला माझं जेवण असायचं. तुम्ही खूप लहान वयात भेटला, लहान वयात लग्न सुद्धा झालं, तेव्हा नवरा बायको हे नातं किंवा ह्या नात्याबद्दल आपल्याला फारसं माहीत नसतं किंवा त्याचा काय प्रोटोकॉल असतो किंवा काय रूल्स असतात ते माहीत नसतं. तेव्हा एकमेकांना कसं समजून घेतलं किंवा अशा वयात लग्न ठरवलं आम्ही. तर ते माझं काय झालं होतं की मला दीपा आवडली, लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं आणि मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद की माझ्या आईला ही सून म्हणून खूपच आवडली. माझी आई खूप सुपर एक्साइटेड होती की माझी सून. आता ती 9 वर्ष ते स्वप्न बघत होती की ही मुलगी माझ्याकडे येईल, ती कधी मुंबईत आली तर तिचे लाड करायची, हे करायची. त्यामुळे ही आपल्या हिच्याशी लग्न होणार आहे, ही येणार आहे. 9 वर्षामध्ये पत्रव्यवहार, फोन, ते पण सगळं गुडी होतं. लग्न झालं आणि झाल्या बरं मी सुपर एक्साइटेड होतो की हनीमूनला कुठे जायचं तर इकडनं चेन्नईवरनं शिप पकडायची, शिपनी अंदमानला जायचं, पोर्ट ब्लेअरला जायचं, तिकडनं शिप पकडायची, कलकत्ताला जायचं, कलकत्त्यावरनं मुंबईला जायचं, असं प्लॅन केलं आणि तिकीट्स बुक केले, सगळं केलं आणि मग लग्न झालं, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी सगळी ती पूजा बिजा झाली आणि दीपाला म्हटलं तुला सरप्राईज आहे, आपण आता जाणार आहे पोर्ट ब्लेअरला आणि बाय शिप जाणार. मला पाणी आवडत नाही, खूप घाबरायची पाण्याला, खूप मला पाण्याची भीती वाटते, मला फोबिया पाण्याचा. म्हटलं अगं जहाज आहे ते, नाही मी येणार नाही.
मी समुद्राजवळ पण अशी जाऊ नाही शकायची, पाण्याजवळ एवढी भीती हे मला वाटायची माहितीच नाही 9 तेव्हा. वर्षात. माझी झाली चिडचिड. म्हटलं बरं बरं आता आता लग्न झालंय आणि हा. आपण ज्या हा. मुलीसाठी 9 वर्ष थांबलोय तिच्याशी झालं तर तिच्या मनासारखं करू. म्हटलं आता तू सांग हे सगळं कॅन्सल हा. कर, तू कुठे जायचं? तर उटी. हम्म. म्हटलं अरे तेव्हा त्या ते- काळामध्ये जो तो ऐरा गैरा नथू गैरा उटीला जायचा. मला इतका संताप झाला की उटी. म्हटलं मी नाही उटी बिटी. बरं, तर ती म्हणाली की नाही मला उटीला जायचंय. मग म्हटलं एक काम करतो थांब. कोडाई. मग मी कोडाईकनाल बुक केलं. उटीपासून मस्त आणखीन छान ते कोयंबतूरच्या कोणाला वरती माहित नव्हतं ते. कोडाईकनालला ते जायचं. उटी मी ना खूप उटीच ट्रॅव्हल हा. करायचो इंडियामध्ये. हा. तर कोडाईकनाल बुक हा. केलं. त्या कोडाईकनालमध्ये कार्ल्टन नावाचं हॉटेल, हा. पॉश, त्याच्या वरती त्या टेकडीवर असं लेक आहे, लेकच्या समोर तिथे. हा. आणि म्हटलं मग आता मी प्लॅन करतो. हा. तिला देवपूजा आवडते, हा. देवळं आवडतात, हे आवडतात. मग कोडाईकनाल टू मदुराई, मदुराई मीनाक्षी टेम्पल. टू ते सगळं बुकिंग माझं झालं. हा. तिकडनं जायचं कन्याकुमारी. हा. कन्याकुमारीवरनं मग असं केरळाला येऊन हम्म. गोव्याला यायचं. गोव्याला ताज बुक केलं हा. होतं. ताज हा. ताज विलेज. ताज विलेज. हा. मग तिला सांगितलं. बरं आम्ही ओके हा. फ्लाईट हा. पकडलं, हा. कोयंबतूरला पोहोचलो. तिकडनं मस्त टॅक्सी केली, कार्ल्टनला उतरलो. हा. छान आमच्या हे झालं. तिकडनं मदुराईला गेलो. मदुराईला गेलो, चिकन, मला चिकन खायचं. म्हटलं अरे देवळात आहे, थांब जरा. नाही मला चिकन खायचंय. म्हटलं हे असं का देवधर्माचं करते आणि तिला चिकन शिवाय ते बरं. मी तसं एवढं मला नॉनव्हेजचं वेड नव्हतं. म्हटलं ही कोणाशी लग्न केलंय मी चिकन. बरं तिथे तरी मी म्हटलं ते नाही ठीक आहे, आमचं छान आमचं प्रेम आहे. मदुराईवरनं आम्ही आता संध्याकाळी जाणार कुठे, याला कन्याकुमारीला. तर मला म्हणाली की खरं तर मला उटीला जायचं होतं, हे कुठे कन्याकुमारीला वगैरे. म्हटलं अगं दीपा आपण कोडायला गेलो नाही पण मला उटीलाच जायचं होतं. अरे यार म्हटलं काय झालं, मी चिडचिड करत ते कॅन्सल केलं. फिरलो, परत उतरलो होतो तिकडे कोडाईकनालवरनं मदुराईवरनं परत उलटा गेलो उटीला. बरं. म्हटलं ठीक आहे उटीला आलो ना तर म्हैसूर बँगलोर करू आणि मग गोव्याचं बुकिंग आहे हा, तिथे हा, कॅन्सल करता येणार हम्म. नाही तर तिथे असं. म्हणजे चिडचिड. एकदा त्या फ्लाईटचं तिकीट मिळत नव्हतं गोव्याचं, म्हणून एक दिवस डिले झालं. तर त्याला म्हटलं मग आम्हाला बँगलोर Taxi, टूर दे, हा. असं दे तसं दे. तर त्यांनी बँगलोर टूर पण दिलं आणि फ्लाईटचं तिकीट पण दिलं. तर माझं आणि त्याचं भांडण झालं की जर माझं फ्लाईटचं तिकीट आजचं आहे तर मी टूर कशी करणार, तू टूरचे पैसे कसे घेतो. थोडं नाही बुकिंग करते. ही म्हणाली असं असू दे ना, आता त्याचं बरोबर आहे. माझी आणखीन चिडचिड, त्याचं कसं बरोबर आहे, तो किती मूर्ख आहे, तोच बुकिंग करतो. चिडचिड माझं झालं की मी चुकीच्या मुलीशी लग्न केलं. आणि तिला असं झालं की हा काय विचित्र, काय मला इथे भटकतो, हनीमूनला आले ना, शांतपणे एका जागी बसा. किंवा आम्ही 6 महिने एकमेकांशी वाद घाले, एकमेकांचं हे करे काय. तर माझा एक मित्र आला की लखनौला जाऊया, तिकडे आपण खजुरावला जाऊया. म्हटलं मला नाही यायचं, असं तसं. खूप वाद व्हायचे आमचे. बरं जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमचे वाद व्हायचे ना रूम मध्ये व्हायचे. ओपनच होता यायचं नाही, बोलता यायचं नाही, सांगता यायचं नाही. बरं यांचं 9 वर्ष प्रेम आहे, यांचं मनासारखं झालं, आमच्या मनासारखं काहीच होईना तिथे. बरं ती तिथे बिझी तिच्या आई आणि ती स्वयंपाक कर, हे कर, बोलणं नाही, काय नाही. आणि तिलाही असं झालं की चुकीच्या माणसाशी लग्न. ज्या माणसावर मी प्रेम केलं तो हा नाही. एवढं नव्हतं वाटलं पण मला. तरी बऱ्यापैकी इंट्रोवर्ट असल्यामुळे ते अशी मुसू मनातल्या मनात सगळं, पण मला ते कळायचं. मग आम्ही तिथे गेलो खजुरावला. मग मित्र वगैरे ते असे टाइमपास. आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये असे टेरेसवर बसलो आणि तिथे एकदा एकमेकांशी बोलायला लागलो आणि दोघेही गळगळ रडले. की आमचं काय झालं होतं, या 9 वर्षामध्ये आम्ही एकमेकांविषयी खूप एक्सपेक्ट करायला लागलो की तो असा आहे, ती अशी आहे, मी ती लग्न झाल्यावर मग मी असं करणार. आणि लग्न झाल्यानंतर ते दोघांच्या वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत हे आम्हाला माहितीच नव्हतं. त्यावेळेला मला असं वाटतं की तेव्हा आम्हाला कळलं की ही अशी आहे, मी असा आहे, आणि आपल्याला हे एकमेकांना म्हणजे एक्सेप्ट करून तुम्हाला जगायला. आय थिंक त्यानंतर आज तागायत आमचं असं कचा भांडण किंवा काही असं झालं नाही किंवा आम्ही एकमेकांना समजून घेतलं नाही.
वाद झाले, हे झालं, तर एका पॉइंट नंतर संध्याकाळी तो मिटलेला असतो. बरं हिचं असं आहे की तू भांड किंवा काही कर, जेवून घे. म्हटलं असं कोण भांडतं, मग वाढूही नको ना जेवायला. तर नाही ते तर बरं ते सगळ्या तिच्या गोष्टी त्या ती सगळं करणार, पण भांडण चालू अबोलत. म्हटलं नाही बोल तू, बोलणार नाही, भांडण झालं ना बोलणार नाही, मग हे करू नको ते असं ते करणार. ते असं करत 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 हे 44 वर्ष हे असंच चाललं, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न चालला. खूप बोललो मी. आणि नवीन कपल्सना काय तुम्ही सल्ला द्याल? मला असं वाटतं की आत्ताचे कपल्स आहेत ना, त्यांना लग्नच करायचं नाही. त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी नाही, त्यांच्यामध्ये पेशन्स नाहीये, एकमेकांना समजून घ्यायचे. पेशन्स. आणि लग्न इज नॉट की लग्न इज सॅक्रिफाईस, लग्न इज अंडरस्टँडिंग, लग्न इज गिव्हिंग, नॉट ओनली रिसिव्हिंग. लग्न ही जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी, फक्त त्या दोघांची नाही तर कुटुंब, परिवाराची आणि समाजाची, बरोबर, कुटुंबाची तर आहेच आहे. लग्न तुम्ही कुटुंबासाठी पण करता, तुम्ही स्वतःसाठी पण. आताच काय झालंय की त्यांना कुटुंबाचं सेकंडरी वाटतं, आणि एकतर फॉरगिव्हनेस, चुका होणारच, प्रत्येकाकडनं होणार आहे, तर ती तुमच्यात तेवढी दानत पाहिजे, या समोरच्या माणसाला समजून घेऊन त्याला फॉरगिव्ह करून पुढे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आजकालच्या मुलांना त्या समजल्या नाही किंवा कोणी सांगितलं नाही. लग्न संस्था ही खूप सुंदर आहे. आय थिंक यू आर ब्लेस्ड इफ यू आर मॅरिड, इफ यू आर मॅरिड टू अ राईट पर्सन. आणि मला असं वाटतं देर इज नो राईट पर्सन और रॉंग पर्सन. कधी कधी आपण राईट पर्सनच्या शोधात की मला राईट, असं नसतं. तुम्ही कोणाशी लग्न करा, त्याच्यामध्ये काही प्लस पॉइंट्स असतील, त्याच्यामध्ये काही दुर्गुण असतील. यू हॅव टू एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. तुम्हाला असं नाही की त्याला, आणि डोंट ट्राय टू चेंज समोरच्या. मी केलं सुरुवातीला, मी तिला बदलायचा प्रयत्न केला, तिला मी माझ्या पद्धतीने, नाही तिची एक वेगळी पर्सनॅलिटी आणि ती खूप सुंदर आहे. यू हॅव टू स्टार्ट अप्रिशिएटिंग. हे मी काही काळानंतर माझ्या लक्षात आलं की तिची पर्सनॅलिटी वी शुड ॲडमायर. आणि तिने जे होम मेकिंगचं डिसिजन घेतलं, हे इतकं बोल्ड डिसिजन होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला वाटतं की होम मेकर किंवा घरात राहणारी बाई ती काय, ती सुखी असते, तिला काही काम नसतं, तर ती दुप्पट काम करते हे कोणाच्या लक्षात येत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की तू शूट करतो तेव्हा ती काय करते, तर मी जेव्हा शूट करतो त्यावेळेला ती दुप्पट काम करते, कारण माझं शूट व्यवस्थित जावं म्हणून. ती कदाचित आता माझं शूट नसेल तर ती माझ्या नंतर उठेल, मग मी माझा चहा झाल्यानंतर ती उठते आणि मग मी चहा पितो. पण जर माझं शूट असेल तर ती माझ्या नंतर उठूच शकत नाही, म्हणजे उठलीच नाही माझं. सो आय थिंक दीज आर द थिंग्स यू हॅव टू अंडरस्टँड. म्हणजे तर मॅरेज सक्सेसफुल होऊ शकतात. आणि आपल्या प्रोफेशनमध्ये मला असं वाटतं एक कलाकार किंवा ॲक्टर्सने एक तर लग्नच करू नये, कारण ते प्रोफेशन असं आहे की त्या प्रोफेशनमध्ये यू लूज युअर बॅलन्स. तुमचं मेंटल स्टेट तुम्ही, कारण तुम्ही तुमचे इमोशन्स विकत असता. आणि सिनेमा करत होतो त्यावेळेला मला असं वाटतं 30 दिवसानंतर तुम्ही घरी यायचे तर एक 8-10 दिवसाचा तुम्हाला टाइम मिळायचा डिटॉक्स करायला. डेली सोप्सच्या वेळेला तुम्हाला डिटॉक्स करायला मिळत नाही. त्यामुळे मी अनिरुद्ध देशमुख प्ले करत असेल किंवा रवी भटनागर प्ले करत असेल तर घरी अनिरुद्ध देशमुख सुद्धा येऊ शकतो. तो तिथे टाकून सोडून येता येत नाही, कारण लगेच दुसऱ्या दिवशी परत तो अनिरुद्ध असतो, परत दुसऱ्या दिवशी तो अनिरुद्ध असतो. सलग 5-5 वर्ष जर तुम्ही काम केलं. सो आय थिंक कुठेतरी मेडिटेशन, कुठेतरी अध्यात्म, आणि हिच्या अध्यात्मामुळे कुठेतरी दिस मॅरेज इज स्टील गोईंग ऑन स्मूथली असं मला वाटतं. तुझं काय मत आहे? नाही, बरोबर बोलले. हेच यश आहे. बरोबर बोलताय तुम्ही. नाही पण खरं ते पुरुषांनी हे जमायला पाहिजे बायकांना जमायला नाही, पुरुषांना जमायला पाहिजे. मी नशीबवान आहे कारण ती म्हणते, पण खरं तर पुरुषांना जमायला पाहिजे की तू म्हणतेस ते बरोबर.
लेकीबद्दल काय सांगाल? हे तर काय बरोबर सांगेल. हा? आमचं गिफ्ट आहे ते हा. आयुष्याचं, आमच्या ऍक्च्युली लग्नाचं. तो एक किस्सा आहे. म्हणजे आमचे गुरु आहेत, गुरुमाई म्हणून. मम्मी जास्त हे करायच्या आणि फॉलो, आणि आम्ही पण जातो गणेशपुरीला. हम्म. तर त्या तेव्हा इंडियात होत्या, आणि मिलिंद जस्ट मला वाटतं कॅम्पस नाही सुरू झालं. नाही नाही तेव्हा ऍक्टिंग करायचं होतं, नोकरी सोडली होती. नोकरी करत होते. हा, नोकरी करत होते. हम्म, हम्म. आणि मग आम्ही असं जायचो तिकडे गणेशपुरीला, वैजेश्वरी आहे ना तिकडे. आणि मग मम्मींनी खूप यांनी सांगितलं की गुरुमाई ये एक्टिंग कर रहा है और ये आप अभी जाने वाले हो तो आने के पहले बहुत बड़ा होना चाहिए. तर त्या म्हणे क्या बच्चा होने वाला है. त्यांनी ते बडा होने वाला है ऐकलंच नाही. आणि त्या बोलल्या की बच्चा होने वाला है. तर मम्मी म्हणे हा अभी है ये प्रेग्नेंट वगैरे असं सांगितलं. तर त्यांनी विचारलं यांना, आणि त्या खूप यांच्याकडे बघून अशा हसायच्या. तर मिलिंदला विचारलं क्या चाहिए. तर आम्ही दोघं म्हटलं लडकी. तर लडकी म्हटल्यावर एवढ्या जोरात हसल्या ना, तर आम्हाला दोघांना मुलगीच हवी होती. आणि माहिती नव्हतं की काय आहे ते. आणि आम्हाला मुलगी झाल्यावर आम्ही दोघं तर असं म्हणजे खूप आम्ही तर नाव आधीच ठरवलं होतं. आणि त्यांनी नाव पण मिथिला. ठरवलेलं. मला बरेच लोक आधीच कसं नाव ठरवलं, मुलगा झाला. तर म्हटलं बघीन मुलगा झाला, पण होणार नाहीच आहे, आम्हाला मुलगीच होणार आहे. असं नाव मी मिथिला ठेवणार आहे. आणि मी जरा थोडा स्वार्थी असल्यामुळे मिलिंद मिथिला असं त्यांनी ते केलं होतं. आणि मग मिथिला. मग कोणी विचारलं तर म्हटलं ठीक आहे, मुलगा झाला तर बघेन मी काय. पण नशीब मला मुलगा झाला नाही, कारण मला मुलगा झेपला नसता. माझं आणि त्याचं पटलं नसतं. माझ्यासारखा बाप त्याला चालला नसता. इतका त्याला सकाळी 5 वाजता उठून त्याला पळवलं असतं. आणि मुलगी झाल्यामुळे ना, मुली खूप नाजूक असतात, सॉफ्ट असतात, खूप इमोशनल असतात, आणि ते वडिलांशी खूप छान कनेक्शन असतं. मुलाचं आणि बापाचं मला नाही वाटत की कनेक्शन असेल. आणि ती ना खूप मॅच्युअर्ड आहे, म्हणजे माझ्यापेक्षा पण. म्हणजे ती खूप मला समजून सांगते, आणि काय असेल तर मी तिच्याशी बोलते. तर खूप छान, म्हणजे असं मला बहिणीसारखं किंवा असं वाटतं की मुलगी असं वाटतच नाही, एवढी ती मॅच्युअर्ड आहे. यांच्याशी पण ती तशीच बोलते. खूपच आमच्या दोघांवर नाही गेले, ती तिची इंडिव्हिज्युअल तिची पर्सनॅलिटी झाली. वी आर ब्लेस्ड ऍक्च्युली, आणि नशिबान आहोत म्हणून आम्हाला मुलगी झाली. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं नातं सुद्धा खूप छान आहे. सो तुम्हाला असं वाटतं की लहानपणापासून तुमच्याकडे बघून ती काही गोष्टी शिकली आणि मग त्या तिने इम्प्लिमेंट केल्या? हो, मला असं वाटतं की आम्ही ब्लेस्ड आहोत, कारण मिथिला जेव्हा लहानाची मोठी होत होती तेव्हा तिची आजी आजोबा तिच्याबरोबर होती. ती आजी आजोबांबरोबर राहायची. मी एका घरात जॉईंट फॅमिली होती, तेव्हा खूपशे त्यांचे संस्कार किंवा एक ना, मुलांमध्ये एक वेगळी सिक्युरिटी येते आजी आजोबांबरोबर. तेव्हा दीपाची आई पण होती, मम्माशी खूप कनेक्ट होता तिचा. आणि ती लहानाची मोठी झाली ना, तर तिला ना कुठल्याही गोष्टीसाठी धडपड करायला लागली. म्हणजे माझं प्रोफेशन असं होतं की मला 2 पैसे कमी मिळायचे, कधी मिळायचे नाही, पण तिचे लाड कधी थांबले नाही. आजी आजोबांनी तिचे लाड केले, तिचं सगळं केलं तिचं, आणि ती खूप रिस्पॉन्सिबल झाली. आणि दीपानी सॅक्रिफाईस काय असतं म्हणतात ना, तर तेच आहे. त्यावेळेला माझ्या एका प्रोड्युसरचं पार्लर होतं, ते दीपाला त्यांनी दिलं होतं चालवायला. महिन्याला ₹1,00,000 वगैरे येत होते. पण तिने एक दिवस आली आणि मला म्हणाली की मला नाही करायचंय, मला माझ्या मुलीला वेळ देता येत नाही, मला तुला वेळ देता येत नाही, तर मला प्लीज त्या प्रोड्युसरला सांग की मी नाही करू शकत. त्यावेळेला आम्हालाच खूप आश्चर्य वाटलं की एवढं, कारण एवढे पैसे मिळत आहेत, तिचं हिच्या ना सगळे हातून मागले, कर, मुंबईत आहेस तू, काहीतरी नोकरी कर, हे कर, ते कर. तिचं म्हणतं की मला माझ्या फॅमिली बरोबर त्यांना सपोर्ट करायचं आहे, आणि माझी मुलगी लहान आहे, मला कुठल्याही नोकराबरोबर किंवा त्याच्याबरोबर तो शाळेतनं तिला आणायला जाईल मला चालणार नाही. त्यामुळे तिने मिथिलासाठी तिने जो काही सॅक्रिफाईस केला, तिने खूप मिथिलाला लहानाचं आजही मिथिला तिच्याशी ज्या पद्धतीने इंटरॅक्ट करते, बोलते, मैत्रिणीसारख्या असतात. तर हे कुठेतरी घरातल्या स्त्रीने ते जबाबदारी घेऊन, नाही तर बऱ्याचशा वेळेला मी असं बघतो की मुलांना जन्म घालतात, पण त्या मुलांच्या मनात काय चाललंय माहिती नसतं.
मुलं काय करतात हे माहिती नसतं किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, असं नाही केलं त्यांनी. तर दॅट इज आय एम ब्लेस्ड की मुलीला तिने मॅक्सिमम वेळ दिला, मला मॅक्सिमम वेळ दिला. माझ्या आईवडिलांना खूप आज वडिलांना सुद्धा ज्या पद्धतीने ती त्यांची काळजी घेते, तर ते हा सॅक्रिफाईस दिसत नाही. आता ही चांगली मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तुझ्याबरोबर बोलताना, आणि अगं आणि आहो कार्यक्रम असल्यामुळे मला असं वाटतं की हे मला सांगणं गरजेचं वाटतं. मला म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून तुम्ही दोघं जण ॲज अ कपल खूप आवडता. आज लग्नाला 44 वर्ष झाली. मला असं वाटतंय की पुन्हा आपण आता किती 8 वर्षांनी भेटलो ना ग एकत्र. लग्नाला 34 इयर्स. 34. त्याच्या अच्छा. आधी त्याच्या 9 years. बरं. सो मला असं वाटतं की तुझ्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला आपण नक्की भेटू. येस, म्हणजे जिथे कुठे असेल तिथून मी नक्की येईन. नक्की. आणि खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं दीपा, एस्पेशली तुझ्याबरोबर गप्पा मारून. मला नेहमीच आवडतं. तू खूप म्हणजे तुझ्याकडे आल्यानंतर खूप छान छान माझ्या आवडीचं करून खायला घालतेस मला. खूप प्रेमाने आदरातिथ्य करतेस सगळ्यांचंच. आणि माझा मित्र खूप लकी आहे असं मी म्हणेन. मी आहेच लकी. तू आज आमचा छानसा इंटरव्ह्यू घेतलास, दीपाला बोलतं केलं. मलाही तिला ऐकायला खूप आवडतं की बऱ्याचशा वेळेला तिचे व्ह्यूज किंवा तिचे मत फार ती व्यक्त करत नाही. शी इज एन इंट्रोवर्ट पर्सन. पण अशा निमित्ताने ती बोलली आहे, ते मला ऐकायला छान वाटलं. तुझ्यामुळे ऍक्च्युली. मला खूप बरं वाटलं आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अगं आणि आहो.